काय मॉर्निंग वॉक झाला ना आपला आज किती कमून. अरे हाय राधिका, कुठे चाललीस तू? आई आपण कुठे जातोय? शनिया मी माझ्या वाटेने चालले, तू तुझ्या वाटेने जा. उगीच विचारत नको बस. मी जाईनच, पण यार तू खरंच घर सोडून चाललीस? मला खूप वाईट वाटतंय ग तुझ्यासाठी. काय वेळ आली आहे तुझ्यावर? म्हणजे बघ ना, ज्या लोकांच्या जीवावर तू आतापर्यंत उड्या मारत होतीस त्यांनीच तुला घराबाहेर काढलं ना. मला कोणी घराबाहेर काढलेलं नाही. मी स्वतःहून जाऊन राहील माझ्या मर्जीनं. ओके, म्हणजे हार मानलीस वाटतं. नाही चांगलंय, तू तुझं स्वतःच रिअलाइज करून आता गिव्ह अप करतेस ना. इट्स अ व्हेरी गुड थिंग. सिरियसली बेटर लेट दॅन नेव्हर. एनिवे ऑल द बेस्ट. आणि ऐक ना, प्लीज परत इकडे येऊ नकोस हा. तूही तुझी हॅपी राहा आणि आम्हालाही राहू दे. शनिया पुढल्या 24 तासाच्या आत मी परत येणार आणि तुला माझी माफीही मागायला लावणार. बघच. राधिका, बॅग आणि अथर्वला घेऊन कुठे निघाली? काय झालं असेल? नानांना विचारू का? हॅलो बाबा, राधिका बोलून राहिले. बोल सुनबाई. बाबा एक सांगायचं होतं. मी नानाजींचं घर सोडलंय. का? काय करणार, परिस्थितीच तशी आली. अगं पण असं काय झालं? नानाजी काही बोलले का तुला? नाही बाबा, नानाजी काहून बोलतील? ते आणि नानीजी दोघही जण बाहेर गावी. त्यांची ती सुनबाई समिधा, ती काही बोलली का तुला? नाही तसं काही नाही. हे बघ सुनबाई, काय झालं मला नीट सांग. मला खूप काळजी वाटते बेटा. त्याचं असं झालंय बाबा का हे सगळं शनियामुळे झालंय. म्हणून मी घरात बाहेर पडले. दुसरा काही मार्गच नव्हता. नाही नाही सुनबाई, तू बरोबर करून राहिली. तू काळजी नको करू सुनबाई, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. हे केल्याशिवाय यांना अद्दल घडणार नाही. हो रे बेटा, पण तू योग्यच करतेस. सुनबाई तू हो पुढं, आम्ही येतोच. बाबा तुम्ही? हो आम्ही. सुनबाई तुला शब्द दिला होता, तुला जेव्हा केव्हा आमच्या मदतीची गरज भासेल ना, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. मी आणि तुझी सासू बेटा सदैव तुझ्या पाठीशी, कुठल्याही परिस्थितीत काळजी नको करूस. हो बाबा, ठेवते फोन. अरे यार, I am so happy. I feel as if I'm on cloud 9 right now. या जमिनीवरती या. एक तर ती राधिका आत्ताच इकडनं बाहेर पडलीये आणि त्याच्यानंतर सगळं सुरळीत पार पडलं ना की मग तुम्ही दोघी काय हवा तो गोंधळ घाला. किती टेन्शन घेते ना. अरे यार तू चिल ना, थोडीच ती परत येणार आहे. ऍक्च्युली ना मला खूप बरं वाटतंय, पण मला टेन्शन पण आलंय. म्हणजे नाना नानी घरी परत आले ना गावावरनं की त्यांना हे सगळं कळणार आणि मी काही त्यांना सांगायला गेलं तर ते समजूनही घेणार नाहीत ग. राधिका इकडनं स्वतःहून बाहेर पडली आहे हे तर त्यांना पटूच नाही शकत. शांत हो, यू आर स्पॉइलिंग द फन. बघ ना यार, सांग की ना, तू काय टेन्शन घेतेस? बघ काहीच गरज नाही. पण माझे प्लॅन्स पण नेहमी वर्क होतात. हो हो होतात, गप तू. हे बघ, आत्ताही मी सांगितलं आणि तू ते केलंस. प्लॅन वर्क झाला की नाही, सगळं सक्सेसफुल झाले. तू काय टेन्शन घेतेस यार? आता सोड त्या नाना नानींचा विचार आणि एन्जॉय कर मस्त प्लीज. गॉड हॅपी. ए ऐक ना, गॅरीला सांगू लगेच?
त्यापेक्षा एक बेटर आयडिया आहे. तू त्याला डिनर डेटला घेऊन जा आणि तिथे त्याला ही गुड न्यूज दे. विल बी मोर हॅपी. हा यार, ग्रेट आयडिया. मी एक काम करते, आत्ताच्या आत्ता ऑफिस मध्ये जाते आणि तिथूनच त्याला डिनर डेटला घेऊन जाते. ओके? अच्छा, हा या तिघींचा प्लॅन आहे तर. समीरा सुद्धा ना या दोघींबरोबर अगदी लहान झाली. नाना नानी गावाला गेलेत म्हणून हिची हिंमत वाढली. हे सगळं नानांना फोन करून सांगावंच लागेल. भाऊ तुला समजलं का आम्ही हे सगळं काउंट करून राहिलो? अहो समजलं सगळं एकदम समजलं. खरंच हो, मानलं पाहिजे ह्या ताईंना. आणि ह्या ताईंना मदत करायला तुमच्यासारखा सासू असतो. बाबा अरे म्हणून तर तुला बोललो मी, पैसे घे आणि आपल्या कामाला लाग. राधिका मॅम आणि इकडे नंतर या हा चहाला. अशा माणसाला आता घडून पाहिजे. आई. अगं बाई राहू दे ना, अखंड सौभाग्यवती. चल चल चल, तुझ्या कामाला लाग जा. हो हो हो. किती पजड पजड करते असून बाई. तू एक काम कर भाऊ, हे घे 100-100चे 3 लवकर गिन आणि यांना कोसलेल्या वस्तू उचल, कचरा साफ कर. चल बरं. हा हा. दादा नीट झाडून घ्या बरं. अरे राधिका वहिनी इकडे. काय बरं या आजोबा? सर्व ए पाय घेऊन आला. पाय बरं कसं केले ते. आई, हे एवढं मोठं नाव काऊन बरं गुरुनाथचं? वैताड आहे का हो तू? अरे आपण रस्त्यावर आलो हे तर लोकांना समजल, पण कोणामुळे आलं हे कसं समजेल? म्हणून गुरुनाथचं नाव मोठं. अरे राधिका वहिनी इथे का आल्या? काय चाललंय त्यांचं? सुनबाई लाव, इथं लाव. येणाऱ्या जाणाऱ्याला सगळ्याला दिसायला पाहिजे बोर्ड, दादा. नाही का? हो. हा ना ना. हा. वारे अथर्व, मस्त काम केला. जमते. हा हा. बरोबर. चांगलं दिसून राहिलं ना बाबा. हो एक नंबर. मॅडम तुम्ही? आव ना भाऊजी. बाबा तुम्ही पण. नमस्कार. नमस्कार. आई नमस्कार. पण इथे सगळं कस काय? रघु भाऊजी, याला म्हणते जशास तसे. म्हणजे तुमच्या साहेबांनी मला घरातनं बाहेर काढली ना, मग आले मी इथे झोपडीत राहायला तुमच्या साहेबांच्या ऑफिसच्या बरोबर समोर. याला म्हणतात एक गाव दोन तुकडे. गजानन महाराज शपथ एकदम सॉलिड मॅडम आहे. गणगण गणात बोलते. रघु, आता ही बातमी आतमध्ये न्यायची जबाबदारी तुझी. गणगण गणात बोलते. बाबा तुम्ही काळजीच करू नका. हा रघु आहे ना दुसरं न्यूज चॅनल आहे. इकडं गोष्ट घडली ना तिकडं सगळीकडे पसरलीच म्हणा. तुम्ही काळजीच करू नका मॅडम. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी. ही बघा कशी काय गोष्ट सांगतो सगळीकडे. ते तर तुम्ही आहातच, पण रघु भाऊजी थांबा. अहो चहा मांडलाय, चहा पिऊनच जा आता. हा मॅडम पण ते हा? तुमच्या हातचा चहा प्यायला थांबलोच असतो, पण आधी बघा तुम्ही काय करतो ते.